जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहूजी, जय मल्हार, अस्सलाम वालेकुम आणि जय भीम. मित्रांनो, आपण इथे महानगरपालिकेच्या प्रचारासाठी जमलो आणि ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची निवडणूक आहे. कारण आपल्या शहराचा, आपल्या एरियाचा आणि आपल्या वॉर्डाचा विकास हा कुठे ठरतो तर तो महानगरपालिकेमध्ये ठरतो. आणि ते कोण ठरवतात तर ते आपले होणारे नगरसेवक ठरवतात. जय ज्योती, जय क्रांती, जय लहूजी, जय मल्हार, अस्सलाम वालेकुम आणि जय भीम. मित्रांनो, आपण इथे महानगरपालिकेच्या प्रचारासाठी जमलो आणि ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची निवडणूक आहे. कारण आपल्या शहराचा, आपल्या एरियाचा आणि आपल्या वॉर्डाचा विकास हा कुठे ठरतो तर तो महानगरपालिकेमध्ये ठरतो. आणि ते कोण ठरवतात तर ते आपले होणारे नगरसेवक ठरवतात. जो गेल्या 10 वर्षापासून आपला विकास थांबला गेला आणि ज्या ज्या नगरसेवकांनी आपल्या विकासाची निधी, आपल्या शहराच्या विकासाचा पैसा, आपल्या दलित वस्तीच्या विकासाची निधी आणि ह्या आपल्या शहराची तिजोरी खाली करून लुटायचं काम केले, त्या लोकांना आज सत्तेच्या बाहेर फेकून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे निवडून द्यायची वेळ आलेली. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढी विनंती करतो की या निवडणुकीमध्ये पुढे मागे न बघता आपण सर्वांनी आपल्या हक्काच्या, आपल्या कामाच्या आणि आपल्या सर्वांसाठी लढणाऱ्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या, ही आपल्या सर्वांना मी विनंती करतो. मित्रांनो, आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या तर्फे मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की सर्वात पहिले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आले तर सर्वात पहिले कोणतं काम करणार असतील तर सर्वात पहिले प्रत्येकाच्या घराला नळ आणि त्या नळाला दररोज स्वच्छ पिण्याचं पाणी देऊन पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवायचं काम हे वंचित बहुजन आघाडी करेल. दुसऱ्या बाजूला आपल्या एरियामध्ये कचऱ्याचा खूप मोठा प्रॉब्लेम. बाहेर गावचा कचरा येऊन ठाण्यामध्ये डंप केला जातो. आपल्या इकडे एकही डम्पिंग ग्राउंड नाही. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आल्यानंतर ठाण्यामध्ये एक बायोडिग्रेडेबल डम्पिंग ग्राउंड बनवून डम्पिंगचा प्रश्न आणि कचऱ्याचा प्रश्न हे कायमस्वरूपी सोडवण्याचं काम वंचित बहुजन आघाडी नक्की करेल. आणि त्याचबरोबर आपल्या वॉर्डामध्ये, प्रत्येक वॉर्डामध्ये एक आरोग्य केंद्र आणि डिस्पेन्सरी चालू करून, आरोग्य सेवा चालू करून, महानगरपालिकेची जी शाळेची परिस्थिती रखडलेली आहे त्या शाळेचं डेव्हलपमेंट करून, तिकडे सोय सुविधा उपलब्ध करून महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रायव्हेटमध्ये मिळतं त्या दर्जाचं मोफत इंग्लिशमध्ये शिक्षण हे आपल्या लेकरा बाळांना देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करणार आहे. मित्रांनो, आज वंचित पूर्ण ताकदीने उभे आणि वंचितचे दोन्हीही उद्या जिंकून येणारे नगरसेवक उमेदवार तुमच्या डोळ्यासमोर उभे. पण या परिस्थितीमध्ये आपल्या समोरचे जी लोक आहेत त्यांना आपण पुढे गेलेलो दिसत नाही, त्यांना आपण पुढे गेलेलो त्यांच्या डोळ्यात खुपतं. आणि म्हणून वंचितची जेव्हा प्रचार चालू होते तेव्हा त्यांच्या गाव गुंड्यांनी येऊन वंचितच्या रिक्षा फोडायचा प्रयत्न केला आणि बॅनर फोडला. त्या दादांच्या सुद्धा गाड्या फोडल्या होत्या. पण मित्रांनो, आपण घाबरू नका, आपण ठाम राहा. कारण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा समोरची लोक या गुंडागर्दीवरती उतरते तेव्हा हे आपलं पक्क असतं की आपली जीत ही निश्चित आहे. आणि म्हणून समोरच्या दबावाला बळी न पडता आपण सर्वांनी 15 तारखेला फक्त गॅस सिलेंडरवरती मतदान करायचंय. आणि दुसऱ्या बाजूला जी लोक गुंडागर्दी करतात त्यांना एकच गोष्ट सांगतो, तुम्हारे पास टाइम सिर्फ 15 तारीख तक है. 15 तारखेनंतर आमचे उमेदवार निवडून आले, मग तुमची सत्ता गेली आणि मग मी बघतो तुम्ही काय सत्तेच्या जोरावर म्हणून सत्तेच्या जोरावरती माज मारणाऱ्यांना तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमच्याकडे मोजून आज 5 दिवस राहिलेत. 16 तारखेला वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक येणार आहेत आणि ह्याच्या पुढे जर तुम्ही गुंडागर्दी केली तर 16 तारखेनंतर तुम्हाला ठाण्यामध्ये उभं राहायला जागा नाही सोडणार, हे सांगतो. आणि हेच बोलत असताना मित्रांनो, आज वंचित बहुजन आघाडीचे संतोष खरात
आणि तसेच सिद्धार्थ जाधव हे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून इथे उभे आहेत। यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर। मी आपल्या सर्वांना विनंती करतो की यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या आणि मग आपण सर्वच एकत्र येऊन ठाण्याच्या महानगरपालिकेवरती वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकूयात आणि आंबेडकरवादी विचारांचे नगरसेवक ठाण्याच्या महानगरपालिकेमध्ये पाठवूयात। एवढं म्हणून मी माझे 2 शब्द दाखवतो। जय भीम, जय संविधान।